तर तुम्ही ही योजना बंद का केली? पण त्या 1 रुपयाच्या नावाखाली 12,000 कोटी रुपये तुम्ही जमवलेत, 12,000 कोटी रुपये, आणि शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाही. आपल्या राज्यामध्ये आपण जर बघितलं, मला सांगितलं पाहिजे, आपण मगापासून त्या सगळ्याच्या सौर ऊर्जे संदर्भामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आपण बोलत होतो. काय झालं सौर ऊर्जेचं पंपाचं? काय आहे घोषणा? मागेल त्याला शेततळ, एक घोषणा होती. तसं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, मागेल त्याला. जरा आकडेवारी काढायला सांगा. त्याच्याकरता जी आपला हिस्सा रक्कम भरावी लागते ना, हिश्श्याची रक्कम भरावी लागते, ती हिश्श्याची रक्कम एवढे 1000 कोटी रुपये झालेले आहेत आणि लोकांचे पंप मात्र वेळेवर बसत नाहीयेत. आपलं कौतुक झालं, त्याबद्दल मला आनंद आहे. आपलं गिनीज वर्ल्ड बुक मध्ये तुमचं नाव गेलं, आता मला आनंद आहे. पण वस्तुस्थितीपासून आपण कोसोमेल दूर आहोत. अनेकांनी, लाखो लोकांनी, करोडो लोकांनी हे पंप मागितलेले आहेत. आपण तेवढा सप्लाय करू शकत नाही, पण त्यांच्याकडून मात्र त्यांच्या हिश्श्याची रक्कम आपल्या ताब्यात घेऊन आपण मात्र गब्बर झालो आहोत आणि ते पैसे आपण वापरतो आहोत. काय झालं 1 रुपयाच्या पीक विमा योजनेचं? 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा योजना देतोय, 1 रुपयामध्ये देतोय, 1 रुपयामध्ये देतोय. अख्खा शेतकरी खुश झाला आणि आम्ही देखील फार मोठा आपली पाठ आपल्या हाताने बडवून घेतली. 1 रुपया पीक योजना आज सरकारनंच बंद केली. आम्ही विरोधक म्हणून बोलत नाही, अण्णा सरकारनंच बंद का बंद केली? एवढी जर चांगली योजना होती, एवढी जर लोकप्रिय योजना होती, तर तुम्ही ही योजना बंद का केली? पण त्या 1 रुपयाच्या नावाखाली 12,000 कोटी रुपये तुम्ही जमवलेत, 12,000 कोटी रुपये, आणि शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाही. शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. ते 12,000 कोटी रुपये मात्र त्या विमा कंपन्यांच्या, दलालांच्या आणि विमा कंपन्यांच्या खिशामध्ये गेले. शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र काहीच आलं नाही. आणि मग ते काही आलं नाही, त्याच्यानंतर सरकारने एक घोषणा केली. काय घोषणा केली सरकारनं? किती लोकांना फसवणार तुम्ही? सरकारनं त्या विमा योजनेच्या पोटी इथं सांगितलं, म्हणजे महत्वाकांक्षी योजनेमध्ये अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली आणि त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव झाला. आम्ही शेतकऱ्यांकरता कृषी समृद्धी योजनेला मान्यता देत आहोत. कृषी समृद्धी योजना आम्ही मान्यता देत आहोत आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटणार म्हणून सांगणार. बरं झालं तुम्ही आलात मामा, तुमच्यामध्ये हिम्मत. मला सांगा की 6,000 कोटीचा प्रस्ताव तुमचा मंत्रिमंडळासमोर गेला होता की नाही? आणि 6,000 कोटीच्या प्रस्तावाकरता तुम्ही मंत्री महोदय म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलं होतं की नाही? आणि याच्या उपर पाठवलं. प्रामाणिक मंत्री एकतरी आहे आणि म्हणून याच्या उपर त्यातला तुम्ही 1 रुपया तरी बजेटमध्ये तरतूद तुमची झाली का? गेल्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये ती तरतूद होणार होती, पण ती झाली नाही. शेतकऱ्याला काही मिळालं नाही. तुम्ही बोट पुढची दाखवून काय उपयोग होणार नाही. घोषणा कधी केली? घोषणा कधी झाली? आकर्षक घोषणा करायच्या आणि लोकांना सरळ सरळ फसवायचं. या योजनेतलं तुम्ही काय सांगितलं? या योजनेतले नमूद 3ही ट्रिगर रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील असे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. आम्ही 3ही ट्रिगर बंद करतोय आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपया सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिलात नाही. 1 रुपया. शेतकऱ्यांना किती फसवणार तुम्ही? लोकांना कसं फसवणार तुम्ही? आणि म्हणून 1 रुपया सुद्धा तुम्ही दिलात नाही. या संदर्भातलं पत्र माझ्या हातामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला काय म्हटले होते, आता काय म्हणतायत? तो दिला नाही तर नाही. आता जून महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, विचार करू. बरोबर आहे? हा मुहूर्त कुठला काढलात? जून महिन्यामध्ये काय घडवणार आहात? काय घडवणार काय? कारण प्रत्येक वेळी अशा पद्धतीची कुठली तरी योजना राबवायची वेळ आली, त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसाला देण्याची वेळ आली की तुम्ही काहीतरी नवीन फंडा काढता, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवता. मग कधी टिपू सुलतान असेल, नाही तर आणखीन कोण असेल, ज्याचा संबंध काय इथं या गोष्टींचा, ज्या गोष्टींचा. हो बा, माफ करा, मी त्यावर जात नाहीये. मी फक्त इथंच जातोय, मी कुठं जात नाहीये बाबा. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की आपण शेवटी हा जून महिन्याचा मुहूर्त कुठून काढला मामा, म्हणजे मंत्री महोदय? आपण हा कुठून काढला जून महिन्याचा मुहूर्त? काय आहे जून महिन्यामध्ये? का आता का नाही देत?
अहो तुमच्या केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलंय. गेल्या वेळेला अवकाळी पाऊस पडला, तुम्ही फिरलेले मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. त्यातल्या त्यात मराठवाडा अख्खा धोपून निघाला, खरडून निघाला, त्यांच्या जमिनी नापीक झाल्या. तुमचा प्रस्तावच नोव्हेंबर महिन्यात गेला नव्हता. हे अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही. आजतागायत केंद्र सरकारनं तुम्हाला मदत 5 पैशाची केली असेल ते या सभागृहामध्ये सांगा. काय शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला प्रेम आहे एकदा कळू द्या. शेतकऱ्यांच्या भावनेचा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा आणि त्या भावनेशी खेळून स्वतःचं राजकारण करण्याचा तुम्ही फक्त प्रयत्न करता आहात. सांगा तुम्ही की यामध्ये तुम्ही कधी हा प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकारनं तुम्हाला एक तरी पैसा दिला काय म्हणून सांगा. मी या ठिकाणी कर्नाटकच्या विषयामध्ये जात नाही. सगळ्या ठिकाणी मी या ठिकाणी आणलंय. आज आपण जर बघितलं तर मागील भाषणात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशिक्षण योजनेच्या उपलब्धता योजनेअंतर्गत 1,32,000 पेक्षा अधिक युवकांनी प्रशिक्षण घेतलं असं सांगितलं. 2024-25 मध्ये 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचा ध्येय ठेवला आहे. त्यासाठी 5,500 कोटी रुपयाचं नियत केलं आहे असं सांगितलं होतं. या वर्षीच्या भाषणामध्ये या योजनेचा उल्लेखच नाही. या योजनेचा उल्लेखच नाही. विषय संपला. निवडणूक संपली. आता युवक बँक काय